भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वी सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीनं शनिवारी रात्री वरळी येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीसोबत होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून डॉक्टर गौरी पालवे गर्जे वय 28 यांनी जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पती अनंत गर्जे याला अटक केली आहे। दरम्यान या घटनेचे आता राज्यभर पडसाद उमटत आहेत। काल शवविच्छेदन झाल्यानंतर सकाळी डॉक्टर गौरी पालवे यांचं पार्थिव पाथर्डी तालुक्यातील मोहोळ देवडे गावात दाखल झालं। मुलीचं पार्थिव मूळ गावी येताच नातेवाईकांकडून एकच आक्रोश करण्यात आला। अंत्यसंस्काराला हजारो ग्रामस्थ उपस्थित आहेत। सुरुवातीला गावातील स्मशानभूमीतच गौरीवर अंत्यसंस्कार करण्याचं ठरलं होतं, मात्र ऐनवेळी नातेवाईकांकडून अंत्यविधीची जागा बदलण्यात आली। आरोपी पती अनंत गर्जे याच्या राहत्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतलाय। यामुळे गर्जे आणि पालवे कुटुंबियांमध्ये वादावादी झाली आहे। यामुळे गावात देखील मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून त्यांनी गर्दी पांगवण्याचा आणि नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मात्र गौरीच्या वडिलांनी व्हिडिओ कॉलवर आरोपीला अटक केलेली आहे दाखवा अशी मागणी केली आहे। तसंच अनंत गर्जेच्या दारासमोर गौरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। काही नातेवाईकांनी गर्जेच्या घरासमोर लाकडं टाकून सरण देखील रचलेला आहे। त्यामुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। पाथर्डीचे पोलीस अधिकारी नातेवाईकांशी चर्चा करतायत। अधिक अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।